माणदेशी माणसं व्यंकटेश माडगुळकर. कथेचं नाव आहे बिटा काका. काकांना बिटा हे नाव का पडलं असावं? वास्तविक ठेवताना त्यांच्या आई वडिलांनी दामोदर हे 4 जण ठेवतात तसं नाव ठेवलेलं होतं, पण सगळे ओळखतात ते बिटा पोलीस म्हणून. काका सर्व भावंडात धाकटे म्हणून त्यांना कदाचित बिट्टा म्हणत असावेत आणि या बिट्टाचं पुढे बिटा झालं असावं. संस्थानी कारभारातील अनेक चमत्कारांप्रमाणे काकांना पोलीस खात्यात नोकरी मिळाली हाही एक चमत्कार आहे. एरवी पोलीस होण्यासारखं या माणसापाशी काहीही नाही. उत्तम अंगलट नाही, भरदार आवाज नाही, उग्र चेहराही नाही, अंग नाही ते नाही पण जाड आवाज सुद्धा नाही. मऊ मेणासारख्या काकांना पोलीस का केलं होतं? बरं केलं ते केलं, पण 20 वर्षाच्या नोकरीत ही चूक कुणाच्याही नजरेत कधी कशी आली नाही. कधी काळी काकांनी पोलिसाचा गणवेश अंगावर घातला तर ते एखाद्या बुजगावण्यासारखं दिसत. एखादं पोरठोरही त्यांची टोपी उडवील असं वाटे. ही गोष्ट त्यांनाही माहीत होती. तपासणीसाठी कुणी वरचा अधिकारी आला की ते कोट अंगरखा तसाच ठेवून त्यावर जाड डगलं चढवीत. धोत्राचा खोचा मारून वर खाकी अर्धी चड्डी घालत. त्यामुळे तरी आपलं काटकीसारखं अंग जरा भरदार दिसेल असं त्यांना वाटे. पण गालांची हाडं, ते पुढे निघालेले गुडघे झाकतील का? अंमलदाराच्या ते ध्यानात येई आणि पुढे उभा राहून काकांकडे सारखा बघत तो विचारी, नाव काय रे तुझं? दामोदर बळवंत कुलकर्णी साहेब. तब्येत अशी का तुझी? अहो साहेब, नुकताच आजारातून उठलोय. हा, तब्येत सुधार आणि चांगला जवान हो. हो साहेब. वर्षानुवर्ष काकांनी ही सबब सांगितली आणि संस्थानी खाक्यात ती खरी मानली गेली. तशा अंगानंच काकांनी अखेरपर्यंत चाकरी बजावली. कामधंदा नव्हता तेव्हा काका घरीच होते. लहानपणी मी त्यांचा फार लाडका होतो. 4 मैलावर भरणाऱ्या बलवडीच्या उरुसाला ते मला खांद्यावरून नेत. ऊन लागू नये म्हणून आपल्या अंगातलं काढून माझ्या डोक्यावर ठेवीत आणि तसंच उघडं अनवाणी तापल्या फोफाट्यातून ओढीत 4 मैल चालत. मैदानात चाललेल्या कुस्त्या मी त्यांच्या खांद्यावरून बघितल्या आहेत. माझं ओझं खांद्यावर घेऊन काका कोल्हाट्याचा खेळ बघत उभे राहत, पण नुसता फुकटचा खेळ बघत माझं समाधान होत नसे. चुरमुऱ्याचे गोड लाडू, भजी, शेव असले पदार्थ विकीत दुकानदार बसलेला असत. त्यांच्याकडे बोट दाखवून मी म्हणे, काका मला लाडू द्या. काका कसं नुसं तोंड करून म्हणत, छे रे, त्याला काय चव का ढव, खाऊ खाऊ न येते रे. लाल भडक कलिंगडाच्या भोडीकडे बघून माझ्या तोंडाला पाणी सुटे. काका मला कलिंगड द्या ओ. अरे त्याला काय खायचं, नुसतं पाणी. कितीही खाल्लं तरी पोट रिकामच. पाणी प्यायचंय का तुला? उसाच्या गाड्या सुटलेल्या असत. पोरं ठोरं ऊस सगळत असत. मी रडून म्हणे, काका मला ऊस. उसाचं वैगुण्य काय सांगावं याची काकांना पंचायत पडे. मग ते मला खाली उतरवीत आणि उगीच कडोश्री धुंडाळीत. चेहरा वाईट करून म्हणत, अरे पैसे पडले रे, चांगले 4 पैसे आणले होते मी तुझ्यासाठी. कुठे पडले असं म्हणून इकडे तिकडे बघत. हे पैसे गमावल्याचं नाटक काका फार चांगलं पार पाडीत. राहून राहून हळहळत, वरचे वर वाटेतल्या धुळीत वाकून बघत आणि मग चुरमुऱ्याचे लाडू किंवा ऊस न खाता नुसत्या कुस्त्या बघून मी काकांच्या खांद्यावरून परत गावी येई. रस्त्याने येताना काका मला सांगत, अरे मला नोकरी लागू दे रे, म्हणजे ऊसाच्या गाड्याच्या गाड्या घेऊन देईन तुला. पाठीभर कलिंगड देईन, काय समजलास? खांद्यावर बसून हेलकावे मिळत आणि मी वरच्यावर पेंगू लागे. काका म्हणत, झोपलास काय रे वांक्या? झोपू नकोस. बोलत राहिलं पाहिजे, म्हणजे वाट लवकर संपते. पोलीस खात्यात नोकरी लागली आणि लवकरच काका कामावर रुजू झाले. कोणी बोलायला नाही अशा स्थितीत त्यांची वाटचाल सुरू झाली. त्याच सुमाराला खेड सोडून आम्ही कुंडलला गेलो. त्या नव्या गावात मला काकांची आठवण खूप येई. रोज मला आंघोळ घालून आपल्या धोत्रानं माझे अंग पुसणारे, मला खांद्यावरून उरुसाला नेणारे, तुला वाळू खाऊ घावे तसं वाटतं का रे, असं म्हणून बळेबळेच माझा गाल चावणारे काका किती लांब राहिले असं वाटे. त्यांना नोकरी लागली.
खरं तर आता ऊस आणि कलिंगड किती खाता आली असती, पण अशा मोक्याच्या वेळी आपण इकडे आलो आणि काका तिकडे राहिले असं वाटून मी कष्टी होई. पण 1-2 वर्ष झाली आणि सगळे विसरलो. सुख आणि दुःख चटकन विसरली जावीत असं ते वय होतं. या काळात अरुंद बोळातील एका न्हाव्याच्या घरात काका राहत. या घराशेजारी देशपांड्यांचा भयाण असा एक पडका वाडा होता. आणखी ही एक पडकी ओसाडी होती. गलिच्छ अशी डुकरं तिथे नेहमी हिंडत असत आणि ते न्हाव्याचं घर भुताटकीचं म्हणून गाजलेलं होतं. अशा जागी 4 भांडीकुंडी, सतरंजी आणि चादर एवढ्या संसारासकट काका राहत. हातानं स्वयंपाक करून खात. ते एवढंसं आणि अंधारं घर नेहमी सारवून सुरवून लख्ख ठेवलेलं असे. सकाळी सडा संमार्जन केलेलं असे. एखाद्या गृहिणीने ठेवावं तसे काका आपलं घर निर्मळ ठेवीत. कंटाळा न करता न कावता कदरता भाकरी आमटी करून खात, भांडी घाशीत, कपडे धुत आणि वेळच्या वेळी सरकारी नोकरी इमामांनी बजावत. त्यांना त्याच घरात असाच कार्यक्रम पार पाडीत वर्षानुवर्ष राहिलेलं मी पाहिलेलं आहे. 2 वर्ष गेली. एके दिवशी मी घराच्या पायरीवर बसलेलो होतो आणि पड्डीशी धोत्राचं गाठोडं घेऊन काका आले. त्यांच्या डोक्यावर उंच काळी टोपी होती, अंगात खाकी कोट होता आणि पायात जाड पोलिसी वहाणा. प्रसन्न मुद्रेनं माझ्याकडे बघून येता येताच काका म्हणाले, "लेका वंक्या, केवढा झालास रे?" काका आले हे मी ओळखलं आणि लाजून आत पळालो. आई घरकाम करीत होती. तिला ओरडून सांगितलं, "आई आई आई, आपले बिटा काका आले." मग हातपाय धुवून काका बसले. त्यांनी गाठोडं सोडलं. त्यातून चुरमुरे, डाळे, बत्तासे काढले आणि लोकरीचा एक नवा हिरव्या रंगाचा कोट हातात घेऊन ते म्हणाले, "चलो मच्छिंदर, हा कोट तुला आणलाय." त्या कोटाचा नवेपणाचा वास आणि झगमगता हिरवा रंग मला अजून आठवतो. मला मनातून खूप आनंद झाला होता, कारण चड्डी आणि कोट घालणं ही त्या वयात माझी श्रीमंतीची कल्पना होती. काका वरचेवर बोलावू लागले, पण मी लाजू लागलो. 2 वर्षाच्या ताटातुटीनं पोर विसरलं याचं काकांना वाईट वाटलं असावं. ते म्हणाले, "लेका, तुला वागून वागून खांद्याला घट्टे पडले की रे माझ्या, आणि आता आता जवळ यायला लाजतोस. चल, हा कोट घालून बघ येतो का, कसा बसतो बघू तरी." तरी माझी भीड चेपायला काही वेळ गेला आणि मग कोट घालून मी काकांना आणि आईला नमस्कार केला. काकांनी आणलेला कोट दाखवीत सगळीकडे खूप हिंडलो. रात्री काका म्हणाले, "माझ्या पायावर पाय दे रे, फार दुखतात." आई म्हणाली, "का हो?" काका म्हणाले, "नोकरी लागल्यापासून चालायची सवय सुटली वहिनी." म्हणजे आटपाडी ते कुंडल हे अंतर बेटा काकांनी पायी तोडलं होतं, आपल्या पुतण्याला कोट देण्यासाठी, त्याला एकवार बघण्यासाठी. बेटा काका ते 60-65 मैलाचं अंतर पायी तुडून आले होते. तिथे ते 4 दिवस राहिले आणि मग माझं वरचेवर माझ्यापाशी येऊन मुके घेऊन आणि गाठोडं पाठीशी टाकून, म्हणजे आईनी दिलेल्या शेवया कुरड्या त्यामध्ये घेऊन पुन्हा आले होते. तसेच ते चालत परत नोकरीवर रुजू होण्यासाठी गेले. आता हे सगळं आठवलं म्हणजे नवल वाटतं. या माणसापाशी एवढी माया कशी होती असं वाटून स्वतःची शरम वाटते. आपण, आपली बायको, आपली पोरं, या पलीकडे आता आम्हाला कुणाविषयी काहीही वाटत नाही. सख्खे बहीण भाऊ सुद्धा परके वाटतात. वर्षानुवर्ष कुणी कुणाला मुद्दाम सवड काढून भेटायलाही जात नाही. कधी प्रसंगांनी भेटले तरी काय बोलावं याचा विचार पडतो. 7.5 रुपये पगार असताना 3 रुपयांचा कोट घेऊन 100-125 मैलांची पायपीट करत आता मी माझ्या पुतण्यासाठी तशी करीन का? अंग वाढलं, तसा तोकडा झाला, जुना होऊन फाटला. तरी तो हिरवा कोट मी कित्येक दिवस वापरत होतो. झोपताना सुद्धा तो माझ्या अंगात असे. काकांनी दिलेली ही ऊब
पुढे मला जन्मभर पुरली आहे. यानंतर पुन्हा काही वर्ष काका भेटल्याचं मला स्मरत नाही. कदाचित सवड काढून ते आले असतील किंवा आम्ही गावाकडे गेलेलो असताना त्यांची भेट झाली असेल. पण या 6-7 वर्षांच्या काळात काका हव्याच्या घरात राहत होते, हातानी करून खात होते, कचेरीत जात होते. या पलीकडे माझ्या आठवणीत काही नाही. या काळात त्यांचं एकदा लग्न करून टाकावं अशी भुणभुण आईनं वडिलांच्या मागे लावली होती. कोंडिबाचं ते तसं आहे, त्याचं लग्न होईल, संसार पोळबाळ होतील अशी काही आशा आता नाही. पण तसं याचं नाही. कसं तरी आता पोटापुरतं मिळवीत आहेत. एखादी गरीबाची मुलगी बघून त्यांचं लग्न लावून टाकलं म्हणजे आपल्या जबाबदारीतून आपण सुटलो. बापाच्या माघारी त्यांना सांभाळलं आपण. तसं एक वार लग्न लावून संसारही थाटून दिला म्हणजे झालं, असं ती वडिलांपाशी वरचेवर म्हणत असे. पण त्या काळी लग्न होणं ही फार अवघड गोष्ट होती. त्यात आमचं गाव दरिद्री म्हणून चोहीकडे प्रसिद्ध. माडगुळकरांच्या घरी पोर देण्यापेक्षा तिला विहिरीत ढकललेली बरी असं बोललं जायचं. मुलगी द्यायची म्हणजे किमान पक्षी तिला खायला प्यायला पोटभर मिळावं, जाडं भरडं का होईना पण अंगभर वस्त्र मिळावं अशी कुणाचीही अपेक्षा असणारच. आणि बापड्या माडगुळकरांपाशी यापैकी काहीही पुरेसं नव्हतं. अशा स्थितीत लग्न कशी होणार? आता हे विशेष वाटेल, पण केवळ याच कारणासाठी आजवर मोकळी राहिलेली कितीतरी माणसं मी माझ्या गावी पाहिली आहेत. यामुळेच आईचं हे बोलणं वडील नेहमी कानात टाकीत. तुला वाटतंय, पण या काळात लग्न कार्य करणं ही काही साधी गोष्ट नाही. धाडस करून खटपट करून काही केलं तरी त्याच्याही गळ्याला तात लागेल आणि कर्जामुळे मी आधीच गळ्या इतका बुडालेलो आहे, तो पार पार जाईल. त्यापेक्षा तो एकटा राहतो आहे, 2 वेळा पोटभर जेवतोय, ही गोष्ट अत्यंत समाधानाची आहे. अशा 4 समजुतीच्या गोष्टी सांगून ते आईचं तोंड बंद करीत. पण इकडे काकांनीही हळूहळू तयारी केली होती. जमेल तसे ते एखादे भांडकुंड खरेदी करत होते. हौस मारून पोटाला चांगलं चुंगलं न खाता मुरड घातलेलं धोतर आणि ठिगळाचा सदरा वापरून रुपया आडा मागे टाकीत होते. असं करता करता त्यांनी 300-400 रुपये साठवले आणि हळूच आईपाशी बोलून ठेवलं, वहिनी, मिळवले ते सगळं मी काही उडवून टाकलेलं नाही. लग्नासाठी 2-5 रुपये साठवलेले आहेत. एवढं कळाल्यावर वडिलांच्या मागे आईनी फार लकडा लावला. या प्रश्नावरून घरात रोज खटके उडू लागले. तेव्हा वडिलांनी जमिनीवर बोजा केला. साताऱ्याकडची एक चांगल्या घरची मुलगी बघितली आणि काकांचं लग्न लावून टाकलं. हे कर्ज त्यांना काही फेडता नाही आलं. पुढे मुलं करती झाल्यावर त्यांनी मग ते फेडलं. कित्येक वर्षांनी न्हाव्याच्या त्या घरानं गृहिणींच्या बांगड्यांचा आवाज ऐकला. कित्येक वर्षांनी काकांच्या मागची चूल सुटली. 2 वेळा दुसऱ्यानं केलेलं खायचं सुख त्यांना कित्येक वर्षांनी मिळालं. नेहमी शरीरानं वाळलं सुकलेलं असं अंग ते काका थोडेफार सुधारले. त्यांच्या लांबट चेहऱ्यावर थोडी तुकतुकीही आली. डोळ्यात दिसणारे कारुण्य उदासीनता जाऊन ते थोडे हसरे झाले. अर्थात कशाही परिस्थितीत रडगाणं कुणापाशी गायचं नाही हा काकांचा जन्मस्वभावच होता. पण अति झालं म्हणजे माणसाच्या शरीरावर थोडा बहुत तरी परिणाम होतोच की. कितीही दिसू दिलं नाही तरी तोंडावर डोळ्यांमध्ये गोष्टी दिसतातच की. पण तेही मावळलं. आपला एवढासा संसार काका सुखा समाधानाने करू लागले. पण काही माणसं दुःख भोगण्यासाठीच जन्माला आलेली असतात. जन्मल्यापासून दुःखाचं जड ओझं डोक्यावर घेऊन न चडफडता न तक्रार करता ती वाट चालत असतात. त्यांचा तो कंटाळवाणा प्रवास आपला चाललेला असतो. अगदीच मेटाकुटीस आली, म्हातारा बैल चालत्या नांगराला मटकन खाली बसावा तशी बसली म्हणजे दैव एखादा सुखाचा बारीक कण त्यांना दाखवतं आणि तेवढ्यानं धडपडून उठून ती पुन्हा शेवटल्या 3 हात जागेकडे जाणारी ती वाट चालू लागतात. नव्या संसाराला सुरुवात होते न होते तो काकूंचं दुखणं सुरू झालं. ते असं की त्या महिनोन-महिने वर्षानुवर्ष अंथरुणावर पडून राहू लागल्या. काकांच्या संसाराला कडू औषधाचा वास कायमचा लागला. बायकोची शुश्रूषा करावी, स्वयंपाक पाणी करावं,
ड्युटीवर हजर राहावा असा दिनक्रम पुन्हा सुरू झाला. न संतापता न रडता काका हे सगळं करीत राहिले. वर्षानुवर्ष पुढे गेली. नाना औषधं, नाना उपचार सुरू झाले, पण काकूंचं अंथरूण काही सुटलं नाही. पुन्हा पहिल्यासारख्या धष्टपुष्ट होऊन गेलेल्या त्या घरात वावरल्या नाहीत. शेवटी त्याही कंटाळल्या. नवऱ्याला म्हणाल्या, मला माझ्या माहेरी पोस्त करा. आजवर तुम्ही हाताने करून खाल्लं, आता मला करून घालावं लागतं आहे. माझा हा आजार किती वर्ष राहणार आहे कुणाला ठाऊक. माझा काही उपयोग नाही, आता नाही तो नाहीच. पण तुम्हाला माझी चाकरी करावी लागते. मी आता माझी माहेरी जाऊन पडते. कुणाला कधी विरोध करायचं माहीत नसलेल्या काकांनी बायकोला माहेरी पोस्त केलं. आठवण झाली की ते तिकडे जात 4-8 दिवस राहत आणि पुन्हा परत येऊन आपलं एकलकोंड आयुष्य घालवत. चूल, स्वयंपाक, सडा, सारवण, झाडलोट पुन्हा पहिल्यासारखं सगळं चालू झालं. काही एक तक्रार न करता रोजच्या कार्यक्रमात काही एक बदल न करता काका ते करत राहिले. बोलायला कुणी राहिलं नाही आणि त्यांची वाट लवकर ओसरली नाही. कंटाळवाणी वाट संपली नाही. वडिलांना पेन्शन मिळाली. आम्ही गावी स्थिर झालो. रोज 5 मैलाची रपेट मारून मी तालुक्याच्या शाळेला जाऊ लागलो. त्यावेळी काकांची तिथून बदली झाली होती. 7 मैलावर असलेल्या दिघंची गावी ते ठाणे अंमलदार झाले होते. शाळेची फी 2 आणे होती आणि तीही 4-4 महिने देता येत नसे. मग वह्या कसल्या आणि टाक कसले. फी फार थकली आणि मास्तरांनी फार नेट लावला म्हणजे काकांशिवाय मला कोणी त्राता नसे. शाळा सुटली की मी पुस्तकं तिथेच ठेवून मी दिघंचीचा रस्ता धरी. दिवस मावळून जाई, अंधार होई. अनवाणी पायांनी माणदेशी ती मरुभूमी तुडवताना साप लांडग्यांच्या भीतीनं माझ्या काळजाचा थरकाप होई. मग पुढे मागे न बघता मान खाली घालून राम राम असं म्हणत मी चालत राही. हळूहळू चालण्यातून पळणं येई आणि रात्री काकांच्या खोलीत जेव्हा शिरे तेव्हा घामानी माझे अंगरखे पाठीला चिकटलेले असत आणि छाती लोहाराच्या भात्यासारखी खाली वर होत असे. यावेळी काका बहुतेक चुलेपुढे असत. त्यांच्या 2 भाकरी आणि ताटातलं कालवण तयार झालेलं असे. लाकडं बाहेर ओढून त्यावर पाण्याचा सपकारा मारीत ते म्हणत, लेका कसा आलास रे? आलो आलो, एकटाच चालत आलो. मग काका हसत आणि म्हणत, अरे पळत पळत आलेला दिसतोयस तू भरधाव. भीती वाटली होय? काका अंधार पडला वाटेत. अरे हो, मग ही चड्डी ओलीबिली नाही ना केलीस? चेष्टेखोरपणाने नेहमीच बोलावं आणि बोलताना हळूच डोळे बारीक करून खू खू असं स्वतःच हसावं अशी काकांना खोड आहे. गालांची हाडं वर आलेला त्यांचा कृश आणि लंबोडका चेहरा तेव्हा मोठा गमतीदार होत असे. खोल आत असलेले डोळे लबाड पोरासारखे होत असत. मी मग म्हणे, काका काका फीला पैसे द्या ना. ताटल्या मांडून त्यात भाकरी वाढून घेताना काका उत्तर देत, अरे हो देऊ की. पैशाला तोटा पडलाय. आधी तू जेव तरी मग पैशाचं बघू. काका नेहमी 2 पायांवर बसून जेवत आणि घास घालताना तोंडाचा आवाज करीत. त्या आवाजामुळे असं वाटे की हा माणूस काही पंचपक्वान्न खातो आहे, पण ती साधी तिखट भाकरी असे. आपण केलेल्या भाकरीचा आणि पिठल्याचा काका खूप आग्रह करीत म्हणत, अरे घे रे, बघ बघ कसं आहे हे पिठलं, फरमाश श्रीखंडासारखं आहे की नाही. गोष्ट खरी होती. खरोखरीच काकांचा स्वयंपाक असा फरमास होता. पापोडा सुटलेल्या पातळ पौर्णिमेच्या चंद्रासारख्या गोल अशा त्यांच्या भाकऱ्या होत्या. इतक्या चांगल्या भाकऱ्या 2 मुलं झाली तरी माझ्या बायकोला अजूनही करता आलेल्या नाहीत. मग खाली अंथरलेल्या एका घोंगड्यावर आम्ही झोपत. आपली चादर काका मला देत आणि नेसूच्या धोत्राच्या निऱ्या फेडून ते आपण पांघरत. इकडं तिकडं बोलता बोलता मी गडप झोपी जाई. बाहेर कडी घालून काका रवणीला कधी गेले आणि पुन्हा कधी येऊन झोपले ते मला मुळीच कळत नसे. सकाळी चहा करून ते मला जागं करीत.
भले मोठं पंचपात्र भरून चहा प्यायला लावीत आणि विचारीत, अरे काय गोड झालाय का नाही. चहा चांगला म्हणजे तो गोड असलाच पाहिजे अशी काकांची ठाम समजूत होती आणि तो बक्कळ प्यायला की पोराचं कौतुक केल्याचं समाधान त्यांना लाभत असे. मग कडोसरीचा एक बंदा रुपया काढून ते ठाणकन जमिनीवर वाजवत आणि म्हणत, घे ही फी घे, दे ती, आणि बाकीच्याचे भेंड बत्तासे खा. इतकं झाल्यावर ते मला पुन्हा पायी जाऊ देत नसत. शाळा बुडल्याची त्यांना पर्वा नसे. दुपारी माझ्यासाठी ते भरपूर भात करीत. दूध गूळ आणि भात असं पक्वान्न मला खाऊ घालीत आणि मग सर्व्हिस मोटारीतून परत धाडीत. या प्रवासासाठी तिकिटाचं पैसे देणं ही कमीपणाची गोष्ट समजली जाई. ठाणे अंमलदाराच्या रुबाबात काका ड्रायव्हरला सांगत, अरे हा आमचा पुतण्या आहे, शाळेत जातो. आणि फुकट बसण्याच्या रुबाबानं फुगून मी परत शाळेला रुजू होई. कार्तिक महिन्यात दिघंचीला मोठी जत्रा असते. या जत्रेला एक दोन दोस्त घेऊन मी हमेशा जात असे. काका खाण्यापिण्याची चंगळ करीत, बंदा रुपया खर्चाला देत आणि रात्री तमाशाला फुकट सोडीत. एवढंच नव्हे तर रामोशी रखवालदारांना वेठीला धरून ते पोलीस कचेरीतलं बाकडं आणून तमाशाच्या कनातीत टाकीत. खाली वाळूत बसलेले इतर लोक मागे वळून वळून आमच्याकडे बघत आणि आम्हा पोरांना घेऊन तमाशा बघत काका त्या बाकावर बसून राहत. काकांच्या या मायेची फेड कशी करावी या विचारात मी नेहमी असे. त्यांच्यासाठी मला काहीच करता येण्यासारखं नव्हतं याचं मला वाईट वाटे. पण एकदा विलक्षण रीतीनं हे समाधान मला मिळालं. 4 मित्रांबरोबर खरमुंडीच्या जत्रेला गेलो असताना तिथे मला एक पैशाचं पाकिट सापडलं आणि त्यात चांदीचे 8 रुपये होते. 8. मला वाटतं त्यापूर्वी एवढी रक्कम माझ्या हाती कधीच लागलेली नव्हती. कुण्या बापड्याचं हरवलेलं असेल, त्याला अन्न गोड लागलं नसेल, पण मी मात्र आनंदाने नाचलो. सोबत होते त्या मित्रांना मिठाई खाऊ घातली. तमाशा पाहिला. तरीही 7 रुपये आणि वर काही आणे उरले. मग त्यातील 1.5 रुपया खर्चून फौजदार घालतात तशी एक फरकॅप मी काकांसाठी घेतली. या गोष्टीची काकांना काय अपूर्वाई वाटली. डोक्याचं तेल लागून खराब होऊ नये म्हणून एका नव्या टोपीच्या बुडाशी कागद बसवी त्या आईला म्हणाले, वहिनी हा पोरगा एवढा मला म्हातारपणी विचारील. गाव सोडून मी पुणे कोल्हापूरकडे भटकू लागलो. जगण्यासाठी धडपडू लागलो. काकांची बातमी कधीमधी कळे. काकू अद्याप आजारीच होत्या. महागाईमुळे काकांची ओढाताण होत होती. त्यांची वाट ओसरता ओसरत नव्हती. बऱ्याच वर्षांनी त्यांना मी पुन्हा पाहिलं तेव्हा 4-5 तासांपूर्वी गांधीवधामुळे चिडलेल्या लोकांनी आटपाडीतील सगळ्या ब्राह्मणांची घरं जाळली तुटलेली होती. गोळीबार झाला होता. त्यात त्यांच्यापैकी कुणी लुटारू ठार मारला गेला होता. निघून गेलेले ते परगावचे लोक पुन्हा सूड घेण्यासाठी येणार होते. या भूमिकेनं हवालदिल झालेली 40-45 ब्राह्मण कुटुंब सरकारवाड्यात आश्रयासाठी, संरक्षणासाठी आलेली होती. पोरं ओरडत होती, बायका रडत होत्या. वाड्याला निर्वासित छावणीचं स्वरूप आलेलं होतं. शिल्लक राहिलेला संसार घेऊन झालेल्या प्रकारांनी भिवून अर्धमेली झालेली माणसं ठिकठिकाणी बसवून राहिलेली होती आणि त्यात माझे काकाही होते. चढलेल्या तापानं मरगळून, अंगाची मुटकुळी करून काकू भुईवर पडलेल्या होत्या. एक जुनी ट्रंक आणि एक भांड्यानी भरलेलं पोतं शेजारी होतं. मी हाक मारताच वर मान करून ते म्हणाले, अरे या खाईत तू कशाला आलास रे इकडे. मी जवळ बसून विचारलं, काका तुमचंही घर जाळलं का. अरे घर कुठलं आपलं, घर भाड्याचं, पण संसार सारा लुटला. 4 फुटकी भांडी आणि आता ही ट्रंक तेवढी राहिलीये. अगोदरच जेरीला आलेले काका या तडाख्यानं फारच खाली आले. बघताच पोटात कालवावं असं दिसू लागलं. त्यांचं ते हसणं, तो चेष्टेखोरपणा कुठल्या कुठे निघून गेला होता. पूर्वीची माया जाऊन तोडका तुटकपणा आला होता. इतके दिवस झिंजाडून टाकलेला वैताग त्यांनी मिठी भरून घेतला. संस्थानं विलीन झाली, नोकरी गेली.
अगदीच निराधार अवस्थेमध्ये काका आपल्या गावी येऊन राहिले. आईला म्हणाले, वहिनी आता कसं व्हायचं माझं? आणि त्यांच्या डोळ्याला पाणी आलं. आईनं त्यांना लहानपणापासूनच सांभाळलेलं होतं. पोटच्या पोरासारखं वाढवलेलं होतं. जवळ जाऊन दुःख सांगावं असं एकच मायेचं आणि वडील म्हणून माणूस काकांना राहिलेले होते. मग आईनं त्यांना समजावलं आणि धीर दिला. अरे बाबा रे, तुला कोणी टाकील का? जमीन जुमला पोरं करतीसवरती आहेत. तुम्ही बसून खा. त्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे? जातील, आजवर गेले. तसेच दिवस जातील, पुढेही जातील. कशाला काळजी करता तुम्ही? पुढे तुमची मुलं बाळं खाणारी आहेत कुठे? आहे त्या शेतीवाडीवर दोघांचं पोट कसंही भरेल. आणि आम्ही आहोतच की. तुम्ही उपाशी राहिलात तर आम्हाला घास जाईल का? काकांचं समाधान झालं. असं झालं आणि एक आनंदाची गोष्ट झाली. काकांना मुलगा झाला. कधी नव्हे तो अलीकडे काकूंचा आजार 2-4 वर्ष सुटलेला होता आणि गेल्या 14 वर्षात घडलं नव्हतं ते घडलं. काकांना झकास गुटगुटीत असा पोरगा झाला. पुण्यातच बाळणपण झालं. याच वेळी मलाही मुलगी झाली. काका म्हणाले, अरे माझा बंदार उपाय आहे का? पोरीला काय करतोस? किती वजन आहे? मी खाली मान घालून म्हणालो, काका 4.5 पौंड. अरे आमचा गडी 8 पौंडाचा आहे. त्या मुलाच्या जन्मानं आजवर भोगलेलं दुःख काका विसरले. काकूंचा आजार कुठल्या कुठे पळाला. काका म्हणत, अरे आता काही चिंता नाही. उद्या बापू मोठा होईल आणि गाडानी पैसा मिळवील. हे त्यांचं बोलणं विनोदाचंच. आयुष्याच्या उतरणीवर असताना झालेला बापू केव्हा मोठा होणार होता आणि केव्हा मिळवू लागणार होता. तोपर्यंत आणखी किती रखडावं लागणार होतं याची जाणीव काकांना नव्हती. असं थोडंच होतं. दिसामासानं बापू मोठा होऊ लागला. रंगानं मातीसारखे काळे पण टणटणीत असं ते पोर बसू लागलं. रांगू लागलं. जोत्या पायरीवरून बदाबद खाली पडू लागलं. दिसेल ती वस्तू ओढू लागलं. त्यांनी हे सांडलं, ते पालथं केलं अशा तक्रारी काकांच्या कानावर काकू घालू लागल्या. त्यानं दोतर भिजवलं, नाक ओढलं अशी गाऱ्हाणी काकूंकडे काका आणू लागले. गावातले लोक धाकल्या कुलकर्ण्याला खांद्यावर घेऊन फिरायला घेऊन जाऊ लागले. जशी काका काकूंना होती तशीच अपूर्वाई सगळ्यांना होती. पिटा काकांचा मुलगा हा सर्व गावाला कौतुकाचा विषय होता. परवा काका बापूला घेऊन पुण्याला आले. त्या पोराला बघताच मला धसका बसला. त्याच्या हातापायांच्या काड्या झाल्या होत्या. तोंड चिमणीसारखं झालं होतं आणि पोट केवढं तरी मोठं दिसत होतं. लिव्हर वाढलं होतं. हे बघताच मला मनोमनी वाटलं की 4 दिवस माया लावलेलं पोर काकांना धाई धाई रडायला लावणार काय. या आजारानं माझा धाकटा भाऊ वारल्याचं मी बघितलेलं होतं. ते पोर इतकं गुणी होतं की आई नेहमी म्हणे, हे फार गुण दाखवत आहे. जगतं की जातं कोण जाणे. आणि खरोखरच पुढे आजार होऊन ते गेलेही. तिकडच्या डॉक्टरचा गुण आला नाही तेव्हा काका त्याला पुण्याला घेऊन आले. इथेही औषध पाणी झालं. मुके आणि केविलवालं दिसणारं ते पोर सुधारलं. थोडं बोलू लागलं, हसू लागलं. इथे किती दिवस राहायचं असा वाद घालून काका परत गावी निघून गेले. पण बापू राहिला नाही. जानेवारीत आम्ही घरी गेलो तेव्हा आई म्हणाली, काकांच्या पोराला आज जरा जास्ती आहे रे. आणि जेवून उठून हात धुतो तेव्हाच कोणीतरी सांगत आलं, चला काकांचा मुलगा गेला. गेला कित्येक वर्षांनी. नवसा सायानी झालेला बापू गेला. आता काकांपाशी कसं जावं? त्यांना काय सांगावं? त्यांना काय धीर द्यावा? कशी समजूत घालावी? काकांच्या घराकडे जाणं मला जमलं नाही. आई, अण्णा, धाकटी भावंड गेली. पण मी नाही जाऊ शकलो. घराच्या पाठ भिंतीला मी उभा राहिलो. बापू रे बापू, बापू रे करून काकूनी मारलेल्या हाका ऐकल्या. लोक समजावीत होते ते ऐकलं.
कुणीतरी एक बाई घाबऱ्या घाबऱ्या तिकडून आली. काय करावं आता बाई, ती बाई मांडीवरचं मूल उचलूच देत नाही, त्याला हातच नाही लावून देत. असं काहीतरी स्वतःशीच बोलत बोलत अर्धवट मला उद्देशून म्हणत निघून गेली. मला काही हुंदका आवरला नाही. 2-3 तासांनी मनाचा धोंडा करून मी ओढ्यावर गेलो. माणसं बसली होती. एका बाजूला आपलं कृश गुडघे वर करून बोडके काका बसलेले होते. अंगात फाटका मळका सदरा होता. खाली जीर्ण होऊन जागोजागी चिरलेलं धोतर होतं. उभ्या आयुष्यातील आशा आकांक्षांची राख रांगोळी होत होती. तिच्याकडे आपले डोळे खोल लावून ते बसलेले होते. मी ऐकत होतो. गणा चपलते शेजारच्या पाटलाला म्हणत होता, देवाचं तरी हे काय करणं झालं. अरे 4 दिवस माया लावून पोराला न्यायचं होतं, तर त्याला जन्माला तरी का घातलं, कशाला घातलं हा? आणि झालं नसतं पोर तरी बरं, हा शोक तरी टाळला असता ना. पाटील म्हणत होते, वा बरं, हे असंच हाय, यातून कोण सुटलाय हा, असंच हाय ते. आणि दुःखाच्या या जडशीळ भाराखाली वाकून काका बसले होते. आणखी वाकले तर मोडतील इतके वाकून बसलेले मला दिसत होते.